महत्वाची बातमी आहे। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळलेली आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्याजवळ दरड कोसळलेली आहे। कोसळलेली भली मोठी दरड रस्त्यावर जमा झालेला मातीचा ढिगारा आणि धबधब्यासारखं वाहणारं पाणी। ही दृश्य आहेत पुणे मुंबई कनेक्टिंग लिंकची। कनेक्टिंग लिंकच्या पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर पहाटेच्या सुमारास भली मोठी दरड कोसळली। कनेक्टिंग लिंक मधल्या मुंबई दिशेकडच्या पहिल्या बोगद्याच्या शेवटच्या टोकाला ही दरड कोसळली। ही दरड कोसळली त्या ठिकाणाहून कनेक्टिंग लिंकवरचा केबल स्टेड ब्रिज सुरू होतो। जोरदार पावसामुळे डोंगराच्या कडेचा काही भाग खचला। काही मोठ्या दगडांसह छोटे दगड आणि माती रस्त्यावर आली। कनेक्टिंग लिंक बोगद्याच्या कडेचा स्लॅबही कोसळून रस्त्यावर आला। आपण पाहतो की वरती जो कॉर्नरचा भाग आहे मिसिंग लिंकचा तो देखील आता खाली पडलेला आहे। दृश्यामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी खाली पडलेला पाहायला मिळत आहे। जेसीबी असतील, पोलीस दल असेल किंवा वेगवेगळे जे रेस्क्यू ऑपरेशन करणारे आहेत ते अत्यंत साधन सामग्रीने सध्या या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात हा जो मलबा आहे तो बाहेर काढण्याचं काम करत आहे। दरड कोसळली त्यावेळेला सुदैवानं कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नव्हतं। दरड कोसळल्यानंतर हा मार्ग तातडीनं बंद करण्यात आला। कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या वाहनांना विरुद्ध दिशेनं बाहेर काढण्यात आलं। कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। कनेक्टिंग लिंक पाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला। पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, अलर्ट मोडवर आपण आहोत। हे जे काही इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स। असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत। विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलाय हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पाहावी। अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं, ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत।